मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे नो वर्क नो पे बाबतीतली. आतापर्यंत काम नाही तर दाम नाही असा शालेय शिक्षण विभागाचा जसा काही बडगाच होता, त्याच्यामध्ये सफर होणारे जे शिक्षक होते ते काही शिक्षण सेवक होते, काही शिक्षक होते आणि ऑलमोस्ट याच्यामध्ये जास्त सफर होणारे जे शिक्षक होते ते होते अल्पसंख्याक शाळांमध्ये संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही भावी शिक्षक जरी होणार असाल आणि शिक्षण सेवक म्हणून तुमची जेव्हा निवड होणार आहे त्यावेळेस अतिरिक्त शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही ठरणार आहात किंवा समायोजनाच्या माध्यमातून दुसरे शिक्षक तुमच्या तिथे येणार आहेत किंवा तुम्ही अतिरिक्त झाल्यावरती तुम्हाला पेमेंट भेटेल का, की तुमचं भवितव्य काय असणार आहे, याच्या संदर्भातले बरेच प्रश्न आपल्याला या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून विचारले जात होते आणि त्यांना एक भन्नाट उत्तर आपण या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे. कारण असा शासन निर्णयच निघालेला आहे. नो वर्क नो पे हा जो निर्णय होता 2016 घेतलेला तो आता अखेर मागे घेण्यात आलेला आहे. तो निर्णय काय आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोबतच शिक्षकांना शिक्षण सेवकांना कोणता दिलासा मिळालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका. निर्णय महत्त्वाचा आहे आणि कामाचा आहे, कारण आता काम नसेल तरीही दाम मात्र मिळणार आहे. शिक्षण विभागाने महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी हा जो जी आर काढलेला आहे तो अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वैयक्तिक मान्यता समायोजन याच्या संदर्भातला आहे. म्हणजे हा जरी स्पेशली अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये काढला असला तरी याचा जो फायदा आहे तो अर्थातच सर्वांनाच होणार आहे. तो कसा, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा जो जी आर आहे तो 30 जानेवारी 2026 रोजीचा महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची गुड न्यूज या सर्व शिक्षकांसाठी ज्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रश्न आहे, ज्यांचा समायोजनाचा प्रश्न आहे, ज्यांचा अतिरिक्त होण्याची ज्यांच्याकडे भीती आहे पटसंख्येमुळे, आणि सर्वात महत्त्वाचं अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये आतापर्यंत त्यांना जे काही फेस करावं लागलेलं आहे विदाऊट पे, काम करूनही किंवा काम नसताना त्यांची काय चूक आहे. जर शाळेची पटसंख्या जर कमी झाली तर शिक्षकाची कोणतीही चूक नसते. आता त्याच्यावरती शासनाने अतिशय सकारात्मक निर्णय घेतलेला आहे, तो आपण आता इथे पाहत आहोत. आपण पाहूयात की याच्यामध्ये त्यांनी पूर्णता दिलेला आहे. ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधले शिक्षक आहेत, अल्पसंख्याक शाळांमधले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील, सोबतच जो काही शासन निर्णय आहे त्याच्यानुसार जो आपण म्हणतोय की 4 ऑक्टोबर 2017 खाजगी अनुदानित शाळातील अतिरिक्त शिक्षकाचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, नपा, मनपा शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी शाळेतील समायोजन करण्याची कार्यपद्धती विहित करण्यात आली होती. म्हणजे आतापर्यंत असं होतं की झेडपीमध्ये माझं समायोजन होईल का किंवा मी तिथं अतिरिक्त होऊन जाईल का, अशा पद्धतीचे प्रश्न नेहमी शिक्षकांच्या मनामध्ये येत होते. आता मला असं वाटतं याला आता हे उत्तर, भन्नाट उत्तर आपल्यापर्यंत आलेलं आहे ते या जी आरच्या माध्यमातून. आता त्याच्या संदर्भात सध्या शिक्षकांचे समायोजन दूर करण्यासाठी कशा पद्धतीची विद्यार्थ्यांची पटसंख्या असावी, तो म्हणजे हा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जी आर ऑलरेडी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माहीत आहे की अतिरिक्त भरपूर शिक्षक ठरत आहेत. याच्या संदर्भातला सध्या सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे, परंतु सध्या मात्र संच मान्यता याच निर्णयामुळे सुरू आहे आणि अतिरिक्त शिक्षकसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. बरं, आता याच्यामध्ये जो शासन निर्णय देण्यात आलेला आहे तो महत्त्वाचा आहे, तो आपण पाहत आहोत आणि वैयक्तिक मान्यतेसाठी कसा युजफुल आहे तो सुद्धा पाहणं तितकंसं गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींनो, आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे शासन कोणतंही फक्त निर्णय घेत असतं, परंतु त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असताना त्यांना बऱ्याच पॉलिसी त्यांच्याच रद्द कराव्या लागत असतात. त्याच्यामधलीच एक आहे ती म्हणजे नो वर्क नो पे पॉलिसी, जी जवळपास
13 जुलै 2026च्या जो काही जी आर आहे शासन निर्णय त्याच्यामधल्या 7 प्रमाणे असं होतं की अतिरिक्त जर कर्मचारी ठरले असतील तर मात्र समायोजन त्यांचं होणार नाही आणि किंवा त्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना विनाकाम वेतन करावं लागेल. म्हणजे थोडक्यातच त्यांना नो वर्क नो पे या आधारे त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये असा जी आर 13 जुलै 2016 काढण्यात आला होता. तो अल्पसंख्याकांसाठी जरी लागू असला तरी बऱ्यापैकी शिक्षण सेवक जेव्हा अतिरिक्त होतात ते शिक्षक अतिरिक्त होत आहेत तेव्हा सुद्धा त्यांच्या वेतनामध्ये बरेच प्रॉब्लेम होत होते. त्यांचं वेतन दिलं जात नव्हतं जोपर्यंत ते 100 फेऱ्या मारत नाहीत किंवा काही ना काहीतरी सेटिंग करत नाहीत. बरं, आता जो हा निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये बदल काय आहे तो आपण पाहतोय आणि तो समजून घेणंही तितकंसं गरजेचं आहे. बघा आता त्याच्याऐवजी नवीन हा जो शासन निर्णय आहे तो काय आहे, उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करत असताना अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना समायोजनाबाबतचा दिनांक 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार अथवा प्रचलित शासन धोरणानुसार कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे अर्थातच त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने अतिरिक्त झालेला शिक्षक त्यांचं समायोजन त्यांना वेतन प्रोटेक्शन मिळतं त्या पद्धतीने इथून पुढे आता यांना शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा जेव्हा एखादा शिक्षक अतिरिक्त होतो तो झेडपी नपा मनपा कुठलाही असो किंवा त्याचं समायोजन होत असतं खाजगीतून नपा मनपा झेडपीकडे. अजून एका जी आरमध्ये अजून एक क्लिअरिटी आलेली आहे मित्रमैत्रिणींनो, ते म्हणजे जरी तुम्ही खाजगी संस्थेमध्ये काम करत असाल तरी सुद्धा तुम्ही जर तिथं अतिरिक्त ठरला झेडपीमध्ये जर जागा असेल तरी तुमचं समायोजन होऊ शकतं, मनपा नपामध्ये होऊ शकतं. हा 2017चा शासन निर्णय आहे तो तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सुद्धा पाहू शकता. बरं, आता याचा जो फायदा आहे तो कसा होत आहे तो आपण पाहूयात. तर आता बघा ह्याच्यामध्ये जो 2 महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा शासन निर्णयावरला उपरोक्त निर्देश वगळता संदर्भातील शासन निर्णय 13 जुलै 2016 मधील उर्वरित सर्व निकष आदेश तसेच लागू राहणार आहेत. म्हणजे अल्पसंख्याक शिक्षकांसाठी आहेत आणि हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे. मित्रमैत्रिणींनो हे लक्षात घ्या, आतापर्यंत आपल्या मनामध्ये सर्वांच्याच मनामध्ये शंका कुशंका होत्याच की मी अतिरिक्त झालो तर काय करणार किंवा मग माझं कुठे समायोजन होणार, समायोजन होईपर्यंत मला सॅलरी भेटेल का. आपले जे शिक्षण सेवक आहे यांनाही प्रश्न पडत होते आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पडणार असतील. तर मित्रांनो तुम्ही अतिरिक्त होत आहे त्याच्यामध्ये तुमची चूक नाही आहे. ती एकदा तुम्ही पेरोलवरती शालार्थ ID तुमचा क्रिएट झालेला आहे त्यामुळे ती शासनाची जबाबदारी आहे. पटसंख्या वाढवण्याची जरी शिक्षकांनी त्याची क्वालिटी फक्त वाढवू शकतात परंतु जर पटसंख्या कमी झाली शिक्षक अतिरिक्त झाला शासनाने 15 मार्च 2024 सारखे अनेक काळे जी आर आणले आणि त्याच्यानुसार केले तर शिक्षकाने का भुर्दंड भोगायचा. याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून विविध शिक्षक संघटना MJCTU असेल, शिक्षक भारती असेल, महासंघ असेल, बऱ्याच शिक्षक संघटना याच्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि आता मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आणि हा जो काळा जी आर आहे नो वर्क नो पे आता याच्यातली तरतूद रद्द करून जर शिक्षक म्हणून तुम्ही जॉईन झाला असाल, जरी तुम्ही अतिरिक्त होत असाल किंवा तुमच्या ज्या काही वैयक्तिक मान्यता असेल किंवा समायोजन बाबतीचं असेल कोणतंही कारण असेल, जेव्हा तुम्हाला मान्यता मिळालेली आहे, जेव्हा तुमचा शालार्थ ID क्रिएट झालेला आहे कोणत्याही कारणामुळे जरी तुमची बदली व्हॉटेवर मे बी द रिझन तरीसुद्धा तुमचा पगार मात्र चालू राहणार आहे. सो आतापर्यंत नो पे नो वर्क याला आता टाटा बाय बाय. आणि जर तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन झालेला आहात तर तुम्हाला आता वेतनची सिक्युरिटी या शासन निर्णयानुसार मिळतच आहे आणि केवळ तुम्हालाच नाही बरं का, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा याच्यानुसार हे सिक्युरिटी मिळत आहेत. आणि त्याचमुळे मित्रमैत्रिणींनो हे समजून घेणं गरजेचं आहे की शिक्षकाची नोकरी ही किती महत्त्वाची आहे. आतापर्यंत TET कंपल्सरी करून आता जरी 2027मध्ये शिक्षकांवरती मोठी टांगती तलवार आहे की पुढं काय करायचं, त्याच्यासाठी त्यांनी TET CTT काही करून पास केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. परंतु ज्यांचं पूर्णतः सर्व क्लिअर आहे, जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांना हा एक महत्त्वाचा दिलासा असणार आहे. शासनाने कोणतेही निर्णय काढू देत, शासनाने पटसंख्या वाढण्यासाठी काम करायला हवं याच्यासाठी आम्ही समर्थन करत आहोत. आणि अर्थातच शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलंच शिकवावं याच्याबद्दल दुमतच नाही आहे आणि शिकवणारच आहे. त्याच्यामुळेच आम्ही भरतीची वाट पाहतोय नाही का. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरायचं नाही आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲस्पायर
अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला सेटची तयारी असेल, नेटची तयारी असेल किंवा CTTची तयारी असेल, TETची तयारी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स मिळत जातील. काही लाईव्ह क्लासेस असतील किंवा काही तुम्हाला कंटेंट तिथे तुम्हाला क्वालिटी कंटेंट तिथंसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलंच असेल. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी एक शेअर तो बनता आहे आणि लाईक तर करायलाच हवं. स्टे कनेक्टेड. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. सी यू सून.